सोलापूर महापालिकेचे आयुक्त डॉक्टर सचिन उंबासे जेव्हा आयएस झाले त्यावेळी त्यांनी काही खोटे कागदपत्र दाखल केले असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे। डॉक्टर सचिन उंबासे यांनी खोटी माहिती देऊन नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र मिळवत सरकारची फसवणूक केली असा आरोप केला जात आहे। केंद्र सरकारने याबाबत राज्याचे मुख्य सचिवांना या कागदपत्रांची तपासणी करण्याचे आदेश दिलेत। राज्याचे सचिव सुजाता सिनिक यांनी याला दुजोरा दिलाय। त्यांना आयएस व्हायचं होतं, त्यासाठी त्यांनी 4 वेळा सर्वसाधारण गटामधून परीक्षा दिल्यानंतर त्यांना यश आलं नाही। त्यानंतर त्यांनी 5व्यांदा ओबीसी गटातून परीक्षा दिली, त्यासाठी त्यांनी नॉन क्रिमिनलची दाखल केलं होतं। हे नॉन क्रिमिनल त्यांना कसं मिळालं याबाबत सध्या संशय व्यक्त केला जात आहे। त्यामुळे सचिन उंबासे यांची नोकरी धोक्यात येऊ शकते का असा प्रश्न विचारण्यात येत आहे। आर्थिक परिस्थिती उत्तम असतानाही त्यांना नॉन क्रिमिनल कसं मिळालं? त्यांचे वडील साताऱ्यामध्ये रयत शिक्षण संस्थेत प्राध्यापक आहेत। त्यांना किमान 1 लाख वेतन होतं। त्यांचं वार्षिक उत्पन्न 12 लाख रुपये होतं। असं असताना सुद्धा त्यांनी वडिलांचं उत्पन्न 4.5 लाख रुपये दाखवले। त्या आधारे त्यांनी नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र कसं मिळवलं असे अनेक प्रश्न निर्माण झालेत। त्यांचे वडील प्राध्यापक छगनलाल उंबासे यांचं उत्पन्न जास्त असतानाही त्यांनी उत्पन्न कमी कसं दाखवलं याबाबत माहिती अधिकारात माहिती विचारली असताही माहिती उपलब्ध नसल्यानं माहिती अधिकार विभागाकडून सांगण्यात आले। प्रशासकीय सेवेतील अधिकारी खुर्ची मिळवण्यासाठी काय करू शकतात असा प्रश्न या निमित्तानं विचारण्यात येते। केंद्र सरकारनं सुजाता सौनिक यांना सचिन उंबासे यांचं मागासवर्गीय नॉन क्रिमिनल ओबीसी एनसीएल प्रमाणपत्राची सत्यता पडताळून पाहण्यास सांगितले।